हॅलो फ्रेंड्स, आज आपण कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी म्हणजे भागीदारी संस्थेचे कंपनीमध्ये केलेले रूपांतर हा टॉपिक आपल्याला आज पाहायचा आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला भागीदारी संस्थेचे रूपांतर कंपनीमध्ये करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे की एखादी भागीदारी संस्था बंद करून त्याच्याऐवजी आपल्याला नवीन कंपनी स्टार्ट करायची आहे, नवीन कंपनीची सुरुवात करायची आहे. मग आता ही कशा पद्धतीने केली जाते ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. त्याची अकाउंटिंग प्रोसिजर काय आहे ते आपण आपल्याला पाहिजे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. कन्व्हर्शन ही स्टेप आहे ती डिझोल्युशनच्या पुढची स्टेप आहे असं म्हणलं तरी चालेल. डिझोल्युशन म्हणजे संस्था बंद करणे, बरोबर. डिझोल्युशन म्हणजे भागीदारी संस्था बंद करणे, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म आपण 12th मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्या पुढची स्टेप कन्व्हर्शन आहे असं समजलं तरी चालेल, कारण की या कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा आपण भागीदारी संस्था ही बंद करायची आहे आणि भागीदारी संस्था बंद करून त्याचे रूपांतर आपल्याला कंपनीमध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्याला नवीन कंपनीची सुरुवात करायची आहे. आता ही प्रोसिजर कशी आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. मीनिंग अर्थ काय आहे ते समजून घ्या. टू कन्वर्ट, कन्वर्ट म्हणजे रूपांतर करणे. टू कन्वर्ट पार्टनरशिप इनटू ए लिमिटेड कंपनी म्हणजे भागीदारी संस्थेचं रूपांतर कंपनीमध्ये करायचं. म्हणजेच मीन्स टू चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. टू चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेचं स्वरूप बदलायचं आहे, स्वरूप बदलायचं आहे. इनटू द फॉर्म ऑफ लिमिटेड कंपनी कशामध्ये बदलायचं आहे? कंपनीमध्ये. म्हणजे जो फॉर्म आहे, जे स्वरूप आहे ते भागीदारी संस्थेचं स्वरूप बदलून कंपनीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इट मे बी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑर ए पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे खाजगी कंपनी असू देत किंवा सार्वजनिक कंपनी असू देत. आता कन्व्हर्शन कसं करायचं आहे तो पण पॉईंट समजून घ्या. कन्व्हर्शन इज डन by either transferring or selling all or some of the assets and liabilities of the firm to a limited company. आता हे रूपांतर कसं करायचं आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एक XYZ या तिघांची एक भागीदारी संस्था आहे आणि भागीदारी संस्था आहे म्हणजे त्यांची एक बॅलन्स शीट असेल. बॅलन्स शीटमध्ये काही लायबिलिटीज असतील, काही ॲसेट्स सुद्धा असतील. आता या XYZ या पार्टनरशिप फर्मचं रूपांतर XYZ या कंपनीमध्ये करायचं आहे. बघा, पार्टनरशिप फर्म होती त्याचं रूपांतर कशामध्ये? कंपनीमध्ये करायचं आहे. म्हणजे ही संस्था जी आहे भागीदारी संस्था ही आपल्याला बंद करावी लागेल. म्हणजे याच्या सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज सोल्ड कराव्या लागतील. एक तर त्या XYZ कंपनी खरेदी करेल, काही अंशेर खरेदी करेल, पूर्ण खरेदी करेल. आता XYZ कंपनीने काही ॲसेट्स खरेदी केल्या किंवा काही लायबिलिटीज खरेदी केल्या आणि त्याची जी काही रक्कम असेल ती रक्कम XYZ कंपनीने कोणाला द्यायची आहे? XYZ पार्टनरशिप फर्मला द्यायची आहे. आता यामध्ये खरेदी पत्रक मगाशी सांगितल्याप्रमाणे XYZ कंपनीने XYZ पार्टनरशिप फर्मला खरेदी पत्रकाची रक्कम शेअर्समध्ये असेल, डिबेंचर्समध्ये असेल किंवा कॅशच्या स्वरूपात असेल द्यायची आहे. मग खरेदी पत्रक किंवा खरेदी किंमत कशी ठरवायची असते ते पॉईंट आपल्याला पाहायचे आहेत. आता ते एक्सप्लेनेशन आहे, त्याचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. फक्त याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदी पत्रक ह्याच्या मेथड्स कोणकोणते आहेत, खरेदी पत्रक कसं तयार करतात ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये एकूण 3 मेथड्स आहेत. नंबर 1, काही वेळेस कंपनी पार्टनरशिप फर्मच्या फक्त आणि फक्त असेट्स खरेदी करते. काही वेळेस पार्टनरशिप फर्मच्या फक्त काय खरेदी केल्या जातात? असेट्स म्हणजे लायबिलिटीज खरेदी केल्या जात नाहीत. म्हणजे कंपनी काय करते? पार्टनरशिप फर्मच्या ज्या असेट्स आहेत या असेट्स फक्त खरेदी करते आणि या असेटच्या टोटल म्हणजे जे आपण बेरीज ज्या असेट्स खरेदी केलेल्या आहेत त्याची आपण टोटल केली की त्या टोटलला आपण काय म्हणणार आहोत? परचेस कन्सिडरेशन. इफ द परचेसिंग कंपनी अग्रीज टू टेक over from the firm only assets, the total of agreed values of assets taken over is the purchase consideration. म्हणजे काय की कंपनी भागीदारी संस्थेच्या फक्त असेट्स खरेदी करते आणि त्या असेटच्या टोटलला आपण काय म्हणतो? खरेदी पत्रक किंवा खरेदी किंमत असं म्हणतो. नंबर 2, कंपनी अजून काय करू शकते की कंपनी भागीदारी संस्थेच्या असेट्स पण खरेदी करते आणि लायबिलिटी सुद्धा खरेदी करते. म्हणजे दोन्ही खरेदी करते.
मग इथे पीसी आपण कसा कॅल्क्युलेट करतो, आता इथे मी प्लस साईन वापरलेला आहे, ऍक्च्युली प्लस साईन घ्यायचं नाहीये कारण की ऍसेटच्या अपोजिट लायबिलिटीज असतात. मग जेव्हा कंपनी भागीदारी संस्थेच्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही खरेदी करतात तेव्हा ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर या दोन्हीची जर वजाबाकी केली तर आपल्याला कशाची किंमत मिळते, परचेस कन्सिडरेशन, खरेदी पत्रकाची किंमत मिळते. इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर ॲसेट्स अँड लायबिलिटीज फ्रॉम द फर्म, द परचेस कन्सिडरेशन इज द ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ नेट ॲसेट. नेट ॲसेट म्हणजे ॲसेट मायनस लायबिलिटी, दॅट इज ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स टेकन ओव्हर लेस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. ॲग्रीड व्हॅल्यूज म्हणजेच काय की ॲसेटच्या किमती किती असतील, पार्टनरशिप फर्मने ज्या ॲसेटच्या किमती दाखवलेल्या आहेत त्याच किमतीला आपण खरेदी करतो असं काही नाहीये. काही ॲसेटच्या किमती इन्क्रीज होतात, काही ॲसेटच्या किमती डिक्रीज सुद्धा होऊ शकतात. आणि तिसरं जो पार्ट आहे, तिसरी जी मेथड आहे ते आहे लमसम मेथड. ती कोणती मेथड आहे, लमसम मेथड. म्हणजेच काय की कंपनी काय करते, ॲसेट्स आणि लायबिलिटीचं व्हॅल्युएशन न करता एक फिक्स अमाऊंट ठरवते की आम्ही तुमची कंपनी, आम्ही तुमची भागीदारी संस्था खरेदी करू आणि त्याची फिक्स अमाऊंट म्हणजे 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये एवढीच रक्कम मला देणार, त्याला आपण काय म्हणतो, लमसम मेथड असं म्हणतो. म्हणजे पहिल्या केसमध्ये फक्त ॲसेट्स खरेदी केल्या जातात आणि ॲसेटची टोटल म्हणजे पीसी असते. दुसऱ्या स्टेपमध्ये किंवा दुसऱ्या मेथडमध्ये कंपनी काय खरेदी करते, ॲसेट्स आणि लायबिलिटी दोन्ही खरेदी करते. मग ॲसेट्समधून लायबिलिटीची किमती वजा करून जी रक्कम राहते त्याला आपण पीसी म्हणतो. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये कंपनी काय करते, एक लमसम अमाऊंट ठरवते, एक फिक्स अमाऊंट ठरवते आणि त्यास पीसी असे म्हणतात. आता याचे एक्झाम्पल सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पहा, पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी, याचं मिनिंग आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो की कंपनीचे पार्टनरशिप फर्मचे रूपांतर कंपनीमध्ये का करायचे. तर याची बरीच कारणं आहेत, अगदी मोजकी कारणं तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतो. पहिलं कारण आहे लार्ज कॅपिटल, म्हणजे मोठ्या प्रमाणात जर भांडवल उभारणी करायची असेल तर भागीदारी संस्थेचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे, कंपनीमध्ये करावे लागणार आहे. कारण की फर्मचं भांडवल हे कंपनीच्या तुलनेत कमी असतं, म्हणजे कंपनीचं भांडवल हे फर्मच्या तुलनेत काय असतं, जास्त असतं. म्हणजे जास्तीत जास्त भांडवलचा उपयोग आपल्याला कंपनीमध्ये होऊ शकतो. दुसरा पॉईंट आहे लीगल एंटिटी किंवा सेपरेट लीगल एंटिटी, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व म्हणतो आपण. सेपरेट म्हणजे कंपनीला एक कायदेशीर अस्तित्व असतं, स्वतंत्र अस्तित्व असतं. भागीदारी संस्थेला तसं नसतं. उदाहरणार्थ ए आणि बी हे 2 भागीदार असतील आणि यापैकी बीचा जर मृत्यू झाला तर ती भागीदारी संस्था आपल्याला काय करावी लागते, बंद करावी लागते. कंपनीमध्ये तसं होत नाही. कंपनीमध्ये अनेक भागधारक असतात, जे कंपनीचे मालक असतात, शेअर होल्डर असतात. त्यापैकी एका भागधारकाचा जर मृत्यू झाला तर कंपनीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, कंपनी बंद होत नाही. त्याला आपण म्हणतो सेपरेट लीगल एंटिटी. भागीदारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व नसतं, परंतु कंपनीला कायद्याने स्वतंत्र अस्तित्व असतं. तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये लिमिटेड लायबिलिटी. हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे देयता, याला मर्यादित देयता असते. मर्यादित देयता म्हणजे काय की जे कंपनीचे मालक असतात, म्हणजे शेअर होल्डर्स म्हणतो आपण, त्या शेअर होल्डर्सला जर कंपनीला नुकसान झालं तर त्यांची जेवढी शेअरची रक्कम आहे तेवढीच रक्कम त्यांना नुकसान म्हणून सहन करावी लागते. भागीदारी संस्थेमध्ये तसं होत नाही. जर भागीदारी संस्थेला नुकसान झालं तर त्याचे नुकसान भरपाई करण्यासाठी जी खाजगी मालमत्ता आहे भागीदारांची ती सुद्धा विकून त्यातून लायबिलिटीज किंवा कर्जाची रक्कम द्यावी लागते. म्हणजे इथे अनलिमिटेड लायबिलिटी असते, इथे लिमिटेड लायबिलिटी असते. मग लिमिटेड लायबिलिटीचा बेनिफिट कंपनीमध्ये मिळतो, फर्ममध्ये मिळत नाही. चला, तर आताच आपण भागीदारी संस्थेचे रूपांतर कंपनीमध्ये का करतो त्याचे 2-3 फायदे पाहिलेले आहेत. आता भागीदारी संस्थेचं रूपांतर कंपनीमध्ये करताना आपल्याला ज्या अकाउंटिंग प्रोसिजर करायची आहे ती कशी करायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही डिझॉल्युशनची पुढची स्टेप आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे डिझॉल्युशनमध्ये ज्या एंट्रीज करतो प्लस ॲडिशनल एंट्रीज आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत. म्हणजे भागीदारी संस्था आपल्याला बंद करायची आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, कंपनीमध्ये करायचं आहे. मग डिझॉल्युशनची जी प्रोसिजर होती जवळपास थोडीफार सेम प्रोसिजर आपल्याला
आपल्याला या टॉपिकमध्ये करायचे आहे. आता डिझोल्युशनमध्ये आपण एक महत्त्वाचं अकाउंट तयार करत होतो. त्या अकाउंटचं नाव काय होतं? रिअलायझेशन अकाउंट. आणि कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा आपल्याला हाच अकाउंट तयार करावा लागतो. मग तेच प्रोसिजर आहे. मग त्याच्या स्टेप्स कशा आहेत त्या स्टेप्सवर आपण जर्नल एंट्रीज आपण पाहणार आहोत. आता या एंट्रीज व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. एकूण मी 5 स्टेप केलेल्या आहेत. पहिली स्टेप केलेली आहे बॅलन्स शीट पोस्टिंग. ह्या स्टेप तुम्ही व्यवस्थित नंतर लिहून घ्यायच्या, त्याच्या एंट्रीज तुम्ही व्यवस्थित उतरून घ्यायच्या आहेत. पहिली स्टेप आहे बॅलन्स शीट पोस्टिंग. दुसरी स्टेप आहे पीसी म्हणजे परचेस कन्सिडरेशन. मग अशी मी सांगितलं खरेदी पत्रक. आता खरेदी पत्रकाच्या 3 पद्धती आहेत त्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. प्रथम त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तिसरी स्टेप आहे ऍडजस्टमेंट. ह्या डिझोल्युशनच्या या ऍडजस्टमेंट जवळपास सेमच आहेत. चौथी स्टेप आहे प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन. आणि शेवटची स्टेप आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स इन फायनल कॅपिटल रेशो. आता पहिली स्टेप बॅलन्स शीट पोस्टिंग म्हणजे सर्वप्रथम बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. आणि आपल्याला माहित आहे आणि डिझोल्युशनचं लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर डिझोल्युशनचं बेसिक एक लेक्चर पाहून ठेवा. त्याच्यामधल्या या एंट्री जवळपास सारख्याच आहेत, सेमच आहेत. पहिली एंट्री होती बॅलन्स शीट पोस्टिंगमधील फॉर ट्रान्सफर ऑफ ॲसेट. म्हणजे मराठीमध्ये मी सांगितलं तर सर्व ॲसेट्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवा. मग ट्रान्सफर ऑफ ॲसेटची एंट्री काय होणार आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. सर्व ॲसेट्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवा. त्याच्यानंतर सेकंड एंट्री होते फॉर ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज. म्हणजे सर्व लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवा. मग त्याची एंट्री होणार आहे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्याची एंट्री काय होणार आहे? लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ॲसेट नंतर लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, या दोन्ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. तिसरी स्टेप आहे फॉर जनरल रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन पार्टनर्स. म्हणजे आपल्या लायबिलिटी साईडला बघा, हा आयटम कोणत्या साईडचा असतो? लायबिलिटी साईडचा. मग लायबिलिटी साईडला आपला जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल तर तो पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आपण, बरोबर. आता लायबिलिटी साईडचा आयटम आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. म्हणजेच त्याची एंट्री कशी होणार आहे? तर जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू, हा कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? पार्टनर्समध्ये. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर प्रॉफिट अँड लॉस आपल्याला जर ॲसेट साईडला दिला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर आपल्याला ॲसेट साईडला दिला असेल तर त्याची मात्र रिव्हर्स एंट्री होते. त्याची एंट्री काय होणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही एक्सेप्शनल एंट्री आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये असं काही नाही आहे, परंतु एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा ॲसेट साईडला दिला तरच तुम्हाला ही एंट्री करावी लागणार आहे. मग हे झालं बॅलन्स शीटचं पोस्टिंग. याच्यामध्ये सर्व ॲसेट सर्व लायबिलिटीज आपण रिअलायझेशन अकाउंटला किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्या. आणि जर कॅश असेल तर त्यासाठी एक सेपरेट नोट आहे, ती सुद्धा आपण नंतर लिहून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतो. डिझोल्युशनमध्ये सुद्धा सिमिलरच पोस्टिंग होतं आणि कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिपमध्ये सुद्धा सिमिलरच पोस्टिंग केलेलं आहे. आता यानंतर या ज्या 2 एंट्रीज आहेत, या 2 एंट्रीज खूप महत्त्वाच्या आहेत. या डिझोल्युशनमध्ये नव्हत्या, या टॉपिकमध्ये आहेत. डिझोल्युशन आणि कन्व्हर्शनमध्ये एवढाच फरक आहे की डिझोल्युशनमध्ये या पीसीच्या एंट्रीज होत नाहीत, परंतु कन्व्हर्शनमध्ये या पीसीच्या एंट्रीज होतात. कारण की आपण भागीदारी संस्था बंद करतो म्हणजे त्याचं रूपांतर कंपनीमध्ये करतो आणि हे जे ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या कंपनीला थोडक्यामध्ये विक्री करतो आणि कंपनीकडून त्याचे पैसे मिळवतो. मग ह्याच्यामध्ये आहे फॉर पीसी ड्यू म्हणजे परचेस कन्सिडरेशन ड्यू, खरेदी पत्रकाची रक्कम येणे आहे. तर त्याची एंट्री, ह्या 2 एंट्रीज तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिल्यांदा पीसी ड्यूची एंट्री होणार आहे न्यू कंपनी अकाउंट डेबिट, कंपनीकडून पैसे येणे आहेत, टू रिअलायझेशन अकाउंट. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजेच काय की नवीन कंपनीला आपण उधारीने मालमत्ता विक्री केली असं गृहीत धरूयात. मालमत्ता आणि देणी विक्री केली. मग डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, या पद्धतीने. मग न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट ही पीसी ड्यूची एंट्री होते. आणि या खरेदी पत्रकाची रक्कम आपल्याला कॅशच्या स्वरूपात मिळते किंवा शेअरच्या स्वरूपात मिळते किंवा डिबेंचरच्या स्वरूपात मिळते. मग पीसी रिसिव्हची एंट्री काय होणार आहे? कॅश ऑब्लिक जर शेअर्स मिळाले असतील तर शेअर्स ऑब्लिक जर डिबेंचर्स मिळाले असतील तर डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू, कोणाकडून रक्कम मिळालेली आपल्याला? न्यू कंपनीकडून, टू न्यू कंपनी अकाउंट. या 2 एंट्रीज आहेत. या एंट्रीज तुम्हाला पाठ करावे लागतील. या व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. पहिल्यांदा पीसी ड्यू न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पीसी रिसिव्ड कॅश शेअर्स किंवा डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. या 2 एंट्रीज झाल्यानंतर न्यू कंपनी अकाउंट आपला टॅली होतो. न्यू कंपनी अकाउंट इथे काय होतो? टॅली होतो. यानंतर
उदाहरणामध्ये जर काही ऍडजस्टमेंट दिले असतील आणि एकूण 5 ऍडजस्टमेंट आहेत, या 5 ऍडजस्टमेंट तुम्हाला डिझोल्युशनमध्ये सुद्धा सापडतील. कोणकोणत्या 5 ऍडजस्टमेंट आहेत? तर फॉर ॲसेट्स व्हॅल्यू, मालमत्ता विक्री केली, मालमत्ता विक्री केली म्हणजे पैसे येणार आणि मालमत्ता जाणार, म्हणजे एंट्री काय होणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, ॲसेट्स व्हॅल्यू. फॉर लायबिलिटीज पेड, लायबिलिटी पेडची एंट्री काय होणार आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, लायबिलिटीज पेड केल्या रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, ही लायबिलिटी पेडची एंट्री होते. याच्यानंतर फॉर ॲसेट्स टेकन ओव्हर बाय पार्टनर, म्हणजे भागीदाराने जर मालमत्ता घेतली असेल तर त्याची एंट्री काय होते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे ॲसेट सोल्डची एंट्री आणि ॲसेट टेकन ओव्हरची एंट्री याच्यामध्ये कॅश ऐवजी फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट येतो. फॉर लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय पार्टनर किंवा लायबिलिटी पेड बाय पार्टनर, त्याची एंट्री लायबिलिटी पेडची आहे तशीच, फक्त रिअलायझेशन टू कॅश ऐवजी रिअलायझेशन टू पार्टनर्स कॅपिटल येणार. म्हणजे याची एंट्री काय होणार आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि सर्वात शेवटची ऍडजस्टमेंट असू शकते रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, त्याला डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतात. मग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेडची एंट्री काय होते? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा, पहिली स्टेप आहे बॅलन्स शीट पोस्टिंगची, दुसरी स्टेप आहे पीसीची, तिसरी स्टेप आहे ऍडजस्टमेंटची. 5 ऍडजस्टमेंटपैकी एक ऍडजस्टमेंट असेल, 2 असतील, 3 असतील, इव्हन काही वेळेस 5ही ऍडजस्टमेंट तुम्हाला असतात. एक तरी ऍडजस्टमेंट याच्यामध्ये जवळपास असतेच, कोणती नसेल तर एक्सपेन्सेस पेडची ऍडजस्टमेंट असते, नसेल तर अतिउत्तम आहे. तर एखादी ऍडजस्टमेंट असू शकते किंवा सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये येऊ शकतात. मग या 5 ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपण अकाउंटिंग क्लोज करतो. अकाउंट्स क्लोज करताना पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज होतो आणि त्याच्यामध्ये जो प्रॉफिट आहे किंवा जो लॉस आहे तो पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. त्यामुळे प्रॉफिटची एंट्री वेगळी होते आणि लॉसची एंट्री वेगळी होते. जर उदाहरणामध्ये प्रॉफिट झाला तर त्याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि याच्या उलट लॉस झाला तर एंट्री काय होणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. प्रॉफिट झाला तर रिअलायझेशन टू कॅपिटल, लॉस झाला तर कॅपिटल टू रिअलायझेशन. आणि सर्वात शेवटची एंट्री आहे फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स इन फायनल कॅपिटल रेशो, त्याला फायनल रेशो म्हणतो. आता जे कंपनीला आपल्याला शेअर्स मिळालेले आहेत हे शेअर्स आपल्याला काय करावे लागतात? तर पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. जे आपले पार्टनर्स असतात त्या पार्टनर्समध्ये हे शेअर्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. मग त्याची एंट्री आपल्याला करावी लागते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स अकाउंट. मग इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, कोणतेही शेअर्स असतील तर ते पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असतात. तर या पद्धतीने आपल्याला कन्व्हर्शनमधील जर्नल एंट्रीज पाहायच्या आहेत. या जर्नल एंट्री तुम्ही स्टेप वाईज लक्षात ठेवायच्या. स्टेप म्हणजे काय? पहिल्यांदा बॅलन्स शीटचं पोस्टिंग, बॅलन्स शीट पोस्टिंग संपूर्ण झाल्यानंतर कोणती ॲसेट लायबिलिटी शिल्लक न राहता बॅलन्स शीटचं पोस्टिंग संपूर्ण झालं तरच पीसी ड्यू, पीसी रिसीटची एंट्री करायची. त्याच्यानंतर जी उदाहरणामध्ये ऍडजस्टमेंट दिली असेल ते ऍडजस्टमेंट करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला क्लोजिंगच्या स्टेप्स करायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण कन्व्हर्शन म्हणजे काय, त्याच्या एंट्रीज कशा करायच्या ते पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये हा जो परचेस कन्सिडरेशनचा पॉईंट सांगितलेला आहे म्हणजे खरेदी पत्रक. मग खरेदी पत्रक कॅल्क्युलेट करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक सिंपल पद्धत आहे ज्याच्यामध्ये फक्त ॲसेट्स टेक ओव्हर असतात, दुसरी पद्धत त्याच्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज टेक ओव्हर केलेले असतात, आणि तिसरी पद्धत ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नसते, लमसम व्हॅल्यू दिलेली असते. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.